लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून विधान भवन आणि संसद सभागृहात सध्या गदारोळ सुरू असल्याचं दिसत आहे। राज्यभरात देखील या घटनेचे पडसाद उमटत आहेत। नाशिकमध्ये देखील शहर काँग्रेसच्या वतीनं अमित शाह यांच्या विरोधात आज आंदोलन करण्यात आलेलं आहे। नाशिकच्या शालिमार परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ काँग्रेसनं अमित शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलंय। तसेच अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। देशाचे गृहमंत्री श्री अमित शाह यांनी राज्यसभेमध्ये भाषण करत असताना, विरोधी पक्षावर टीका करत असताना या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय चुकीच्या पद्धतीने अपमान करण्याचा प्रयत्न केला। विरोधी पक्षाचे लोक सारखं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात म्हणून ज्या पद्धतीने टिंगल-टवाळी करण्यात आली ते अतिशय निषेधार्थ आहे। जगाने स्वीकारलेल्या भारताच्या लोकशाहीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदिवासी असेल, दलित असेल, दीनदुबळा असेल, कामगार असेल, मजबूर असेल, त्या मजदुराला सुद्धा न्याय द्यायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि हे सर्व जगाने बघितलेलं आहे। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान वारंवार भारतीय जनता पक्ष असेल, RSS असेल, मनुस्मृती मानणारे हे लोक जे संविधानाला मानत नाही, जे मनुस्मृतीला मानतात, एक कायम महापुरुषांचा अपमान करत आलेले आहे। ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये इंग्रजांची माफी मागितली, या भारतीय जनता पक्ष असेल, RSSच्या लोकांकडनं दुसरी अपेक्षा करू शकत नाही। परंतु यापुढे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, अन्य महापुरुषांचा जर यांनी अपमान करण्याचा प्रयत्न केला तर आज लोकशाही मार्गातून आम्ही निषेध केलेला आहे। भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल। दरम्यान यावेळी काँग्रेसच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातात घेऊन अमित शाह यांनी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत घटनेचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।